सांगोला तालुक्यातील जुनोनी जुजारपूर परिसरात मुसळधार गारांचा पाऊस। ऐन हंगामात द्राक्ष, आंबा आणि डाळिंबांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण। बारामती तालुक्यातल्या बाबुर्डी, शेरेवाडीसह आजूबाजूच्या परिसराला गारपिटीचा तडाखा। अचानक आलेल्या पावसामुळे कलिंगड, टरबूज, कांदा यासह अनेक पिकांना फटका। आधीच शेतमालाला भाव नाही आणि अशातच अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील शिरोली महागाव परिसरात गारांचा पाऊस। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं मका पिकाला फटका बसण्याची शक्यता। मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटरमध्ये मवियाची 23 मार्चला बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 7 वाजता बैठक पार पडणार। मुंबईत क्रीडा क्षेत्राला नवी उभारी। 2025-26 या वर्षासाठीच्या महापौर चषक स्पर्धेला ऋतू तावडेंचा हिरवा कंदील। स्पर्धेच्या निधीत 75 लाखावरून थेट 5 कोटी रुपयांची भरीव वाढ। महापौरांची घोषणा। पुण्यातील भीमाशंकर मंदिर बंद असतानाही खासदार निशिकांत दुबेंनी दर्शन घेतल्यामुळे मंदिराचे विश्वस्त आणि पोलीस यांना खेडच्या प्रांताधिकाऱ्यांची नोटीस। तर दर्शनाची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची पुणे जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। मुंबई पोलिसांच्या कलिनामधल्या मुख्यालयात पोलीस शिपायाची आत्महत्या। तरुणीच्या कुटुंबाचा प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती। मयत पोलिसाच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रेयसीच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल। मराठी नववर्ष पूर्वसंध्येला मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात आकर्षक ड्रोन शो। ड्रोनच्या साहाय्याने गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराजांसह विविध प्रतिमांचं हवेमध्ये सादरीकरण। चंद्रपुरातील ताडोबात कुवानीच्या बछड्यांचा धिंगाणा। ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जिप्सी चालक आदी येरमेनकडून कुवानीच्या बछड्यांची मस्ती कॅमेऱ्यामध्ये कैद। बछड्यांना बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नागपूर शहराच्या वर्धा रोडवरील उड्डाणपुलावर धावत्या कारने घेतला अचानक पेट। कारमधील पेट्रोल संपूर्ण रस्त्यावर पसरलं। सभोवतालच्या परिसराने घेतला पेट। सुदैवाने कुणालाही दुखापत नसल्याची माहिती। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट परिसरात पाणी टंचाईचा सावट। पाणी पुरवठा विभागाच्या आराखड्यानुसार जिल्ह्यातल्या 545 गावांना बसणार पाणी टंचाईची झळ। तर मोथा गावात आतापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ। उत्तर प्रदेशातल्या इटावामध्ये स्मार्ट मीटर बिलाचा धक्का। 3 महिन्याचं वीज बिल 1,60,000 रुपये आल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप। तर वाढत्या बिलाचा धसका घेतल्यावर हृदयविकाराने झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।